नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये. पाहू शकता हळदीवरील क्वालिटी, चकाकी, पानावरील हिरवेगारपणा. याचं कारण म्हणजे आपण योग्य वेळी केलेलं नियोजनबद्ध केलेला कार्यक्रम. त्यामुळे अशी हळदीवर आपल्याला कलर वगैरे पाहायला मिळतं. पाहू शकता कुठं स्पॉट नाही, कुठं करपा वगैरे नाही, कंदमाशीचा प्रभाव सुद्धा कुठे दिसत नाही. हळदीवर असं एक तेज आहे. या अशा प्रकारचे स्पॉट आहेत मित्रांनो. या स्पॉटसाठी आपण एक फवारणी घेतली होती अगोदर, अमिस्टॉर टॉप म्हणून. त्याच्यामध्ये ॲक्झोस्ट्राबिन प्लस टेम्बुकॉनाझोल 2 घटक जे आपल्या करप्यावर काम करतात. बेस्ट रिझल्ट या औषधाचा आहे. त्याचबरोबर जे आपल्या पिकावर करपा जो आहे तो जागच्या जागेवर थांबतो त्यामुळं, आणि इतर याची वाढ, करप्याची वाढ नंतर होत नाही, जे आहे त्याच तिथं पानावर थांबते. येणारे जरी पोंगे नरसाळी आहेत असे समजा, याच्यावर पाहायला मिळणार नाही आपल्याला. नवीन पानं पाहू शकता, याच्यावर कुठं स्पॉट नाही, काही नाही. जुनं पान आहे खालचं, या पानाच्या खालचं याच स्टेजला आणि इथंच थांबलेला आहे तो करपा, पाहू शकता. ॲमिस्टॉर टॉप वापरलेला आहे. त्याचबरोबर कंदमाशी जी असते काळी, त्या माशीसाठी आपण इमामॅक्टिन बेंजाईट घेतलेला आहे ग्रॅन्युअलमध्ये. ते आणि ॲमिस्टॉर टॉप अशी दोन्हीची मिळून आपण फवारणी केलेली. त्यामुळे आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. आपणही आपल्या शेतामध्ये, पिकामध्ये या ॲमिस्टॉर टॉपची फवारणी करायची, ज्याच्यामध्ये ॲक्झोस्ट्राबिन प्लस टेबुकॉनाझोल 2 हे घटक असले पाहिजे. त्यामुळे लय हाय पॉवरचे, आपण हाय लेवलचे औषध वापरायचे नाही, कारण सध्या ॲक्झोस्ट्राबिन वापरायचं स्पॉट असेल आपल्या हळदीच्या प्लॉटवर तर. आणि त्याचबरोबर आपल्याला